समोर एक नातू आणि नामी अभिनय सादर करणार आहे आणि त्या अभिनेचं नाव आहे माझं तर ठरलंय बाबा. ए आजी 2 दिवसापासून घरात कसली गडबड चालू आहे ग? काय म्हणतेस? मला नीट समजलं नाही का? अगं आजी, मला सगळं समजतं. मी तर आता मोठा झालोय. अगं आजी, काल दादाचा रिझल्ट काय लागला? घरामध्ये सर्वांना दादाशिवाय काही सुचतच नाही. एवढं काय असतं त्या रिझल्ट मध्ये? रिझल्ट तर माझाही लागला होता ना. पहिला नंबर सुद्धा आला होता, पण माझं कोणी कौतुक नव्हतं केलं. काय तुझं गिफ्ट? अगं आजी, ते तर एकदम बेस्ट होतं. अगं आजी, तू तर दादाचं काही कौतुक सांगू नको. काल मी त्याला सहज विचारलं की काय बनायचं ठरवलंय. तो तर माझ्यावर चिल्लाच आणि म्हणे की अजून ठरवायचंय. माझं तर ठरलंय बाबा. काय म्हणते विचारते, तुला माहित नाही का? अगं आजी, मला माझ्या बाबांसारखं CA व्हायचंय. किती मज्जा ना. बाबांच्या ऑफिस मध्ये मज्जा असते. सर तुम्हाला पाणी देऊ का? सर तुम्हाला चहा देऊ का? तर मी हे करू का? तर मी ते करू का? नुसतं जप चालू असतो. नुसती ऑर्डर सोडत असते. शांती, ते कंपनीचे काम झाले का? अशोक, ते कालचे काम कुठेपर्यंत आले? नुसती शाईन मारायची. काल तर बाबा बॅग घेऊन पैसे घेऊन आले होते. बाबा म्हणे त्या पैशाने मला खेळणी घेऊन देणार. पण मला कधी अशी वाटते की इशू म्हणे जावं. इशू म्हणजे काय म्हणते? तो जो काल मिशन मंगल पिक्चर पाहिला होता ना, तो इस्रो. तिथे जाऊन मी रॉकेट बनवला. रॉकेट मध्ये बसून तू आणि मी अवकाशात जायचे. मस्त प्लुटो फिरून यायचे. सगळीकडे न्यूज मध्ये, पेपर मध्ये आपली चर्चा. कन्हैया द ग्रेट सायंटिस्ट आजी गेली अवकाशात, प्लुटो फिरून आली. पण मला कधी कधी असे वाटते की हिरो व्हावं. मस्त मस्त ड्रेस, मस्त मस्त खाऊ, सेटवरच्या मोठ्या मोठ्या लोकांना भेटायचं. किती मज्जा ना. मगच काय पार्टी धमाल, सुट्टी नुसती. पार्टीला जाण्यासाठी मोठी गाडी दारात येईल आणि त्या गाडीत बसून पार्टीला जाणार. पार्टीच्या ठिकाणी माझ्यासाठी रेड कार्पेट आणलेलं असेल आणि त्या रेड कार्पेटवरून चालताना माझ्या फॅन्सला हेलो एव्हरीवन मग असं करत करत पार्टीच्या हॉलमध्ये जाईन. मग सगळ्यांचे लक्ष माझ्याकडेच असेल. माझा ऑटोग्राफ घेण्यासाठी माझी फॅन्सी नुसती गर्दीत असेल आणि त्या गर्दीत माझं बॉडीगार्ड माझ्या सोबत असेल. अगं आजी, तो तर बरोबर प्रश्न विचारला. बॉडीगार्ड कोण? अगं आजी, तो तर आपला दादाच असेल. तो तर आपल्या दादाच असेल, पण